नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे चासनळी गावामध्ये। तर तिथं गोदावरी नदी वाहते त्या गावाच्या शेजारी। तर तिथं आता त्या नदीला खूप पाणी वाढलंय, तर ते पाणी पण बघणार आहोत। आणि तिथे एक रामाचं मंदिर झालंय मस्त, तर त्याचं बी आपण दर्शन वगैरे करणार आहेत आणि सगळा व्ह्यू बघणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता आपण आता पोहोचणारच आहोत। त्याच्यात कुत्रं आडवं आलं तर चला आता जाऊया हळूहळू पुढे। बघू शकता इथूनच किती पाणी दिसतंय। तेव्हा पुलावरती गेल्यावरती तर खूप पाणीच पाणी आहे। बघू शकता तुम्ही, खूप पाणी वाढलेलं आहे। पाईप वगैरे वाहून आले, सर्व काही बघू शकता तुम्ही। तर आता इथे पुढे त्या गाडी आपण थांबू। बघू शकता खाल्ल्या साईडनं बी, पुलाच्या वरल्या साईड आणि खाल्ल्या साईड पण बघू शकता खूप पाणी आहे। पूर्ण खडकं वगैरे बुडाले आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर आता इथं गाडी लावूया आणि सर्व व्ह्यू बघूया। बघू शकता तुम्ही सगळा पावसाचं पाणी। आता नाशिककडे खूप पाऊस झाला आहे, तेच पाणी आता खाली सोडलं आहे। तर मित्रांनो, ते एक नळी आहे, ती किती उन्हाळ्यामध्ये किती जरी दुष्काळ पडला तरी त्या नळीमध्ये पाणी राहतं आणि त्याच नळीवरून या गावाला चासनळी गाव दिलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तरी इकडं काही खडकं उघडेच आहेत, पण वरच्या साईडला बघा तिकडं खूप पाणी वाटतं मित्रांनो। तर चला इकडचा आपण व्ह्यू बघूया। तर बघू शकता तिला खडकामुळे पाणी कसं वाहतंय, बघू शकता। तर चला आता आपण या साईडचा बी व्ह्यू बघूया, वरच्या साईडचा। तर मग गाडीला जाऊ द्या, गाडी गेल्यानंतर मग आपण जाऊया। तर बघू शकता मित्रांनो, या साईडला खूप पाणी दिसतंय मित्रांनो। याच्या तिथं जवळजवळ 4 ते 5 मंदिर आहे, सगळे बुडले आहे। तर पाईप वगैरे सुद्धा वाहून आले शेतकऱ्यांचे, बघू शकता तुम्ही। आणि हा इथं जुना पूल येण्या जाण्यासाठी घालून, तो सुद्धा पाण्यामध्ये गेला आहे, बघू शकता तुम्ही। खूप पाणी जिकडे नजर जाईल तिकडे खूप पाणी दिसतंय। गोदावरी नदीचं बघू शकता मित्रांनो। आणि आपल्याला समोर बघू शकता तुम्ही, एकदम ब्लर दिसतंय। तिथं आपल्याला ते रामाचं मंदिर झालंय, ते बघण्यासाठी पण आपण जाणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हे पाणी बघूया आणि हे पाणी बघितल्यानंतर तिकडे जाणार आहोत मित्रांनो। बघू शकता हे मंदिर वगैरे सर्व बुडलेले आहे। तर चला जाऊया तिकडं। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही पाण्याचा व्ह्यू बघितला। आता त्यानंतर ही रामाची मूर्ती बघू शकता तुम्ही, एकदम मस्त बांधलेली आहे, बघू शकता। एकदम रिअल वाटतं मित्रांनो बघण्यासाठी। तरी अजून इथलं या परिसरातलं कामच चालू आहे, बघू शकता। तरी एकदम मस्त आहे, कलर वगैरे एकदम बांध वगैरे हातात एकदम ओरिजिनल वाटतं मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, ते राक्षस पण आहे, तुम्हाला तो राक्षस पण दाखवणार आहे की ज्याला रामाने बाण मारला था, तो राक्षस सुद्धा आहे, त्याची बी मूर्ती आहे। ती सुद्धा मूर्ती आपण बघणार आहोत, बघू शकता। त्यामध्ये तिकडे समोर आहेत, तुम्हाला झूम करून दाखवतो, बघू शकता। त्या मूर्तीकडे बी जाणार आहोत आपण, सर्व व्ह्यू बघणार आहोत, बघू शकता। या साईडला एक मंदिर आहे देवाचं, आणि इथं एक मूर्ती, एकदम मस्त मूर्ती बघू शकता। एकदम रिअलिस्टिक वाटतं मित्रांनो, खूप छान मूर्ती बनवलेली आहे। त्यानंतर त्या साईडला एक राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे, ती मूर्ती सुद्धा बघणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, राम, सीता आणि लक्ष्मण या तिघांची मूर्ती एकदम मस्त वाटते, एकदम रिअलिस्टिक वाटते। एकदम असं वाटतं खरोखरच उभे आहेत का काय, बघू शकता। एकदम मस्त मूर्ती आहे, एकदम भारी वाटतं बघण्यासाठी। आणि मित्रांनो, जुन्या काळी ना ह्या नदीतून इथून रथ गेला होता राम सीता यांचा। तर राम आणि लक्ष्मण इथून त्यांचा रथ गेला होता, तर त्याच्याच शेजारी त्यांची ही मूर्ती बनवली आहे, बघू शकता तुम्ही, एकदम मस्त आहे। त्यानंतर समोर रामाची एक मूर्ती आहे, ती सुद्धा बघणार आहोत आपण, बघू शकता। इथं महादेवाला पूजा करताना आहे, बघू शकता तुम्ही। चला आता समोर जाऊन बघूया ती मूर्ती, मस्त आहे एकदम, बघू शकता। एकदम मस्त वाटतं मित्रांनो, एकदम रिअलिस्टिक वाटतं, एकदम मस्त मूर्त्या बनवल्या आहेत इथं देवाच्या, बघू शकता तुम्ही। एकदम मस्त वाटतं मित्रांनो, महादेवाची पिंड बी आणि त्या पाठीमाग ती 3 मूर्त्या आणि महादेवाची पिंड एकदम मस्त आहे मित्रांनो, दर्शनासाठी सुद्धा एकदम मस्त आहे। तर चला आता मी त्या राक्षसाकडे जाऊया। तर बघू शकता हा राक्षस, तुम्हाला मी मागशी बोललो होतो, तर हाच तो राक्षस हरण्याच्या रूपामध्ये आला था सीतामाईकडं। तर त्यावेळेस रामाने त्याला बाण मारला था। तर बघू शकता एकदम हुबहूब तशीच मूर्ती दाखवली आहे, बघू शकता। एकदम मस्त वाटतं मित्रांनो,
बघू शकता एकदम रक्त वगैरे बांध वगैरे एकदम मस्त बनवलेला आहे बघण्यासाठी, बघू शकता तुम्ही. आणि एकदम नदीच्या कडेला आहे त्याच्यामुळे भारी वाटतं बघण्यासाठी. एकदम मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि या साईडचं पाणी बघू शकता, याला आता खूप पाणी आहे आणि त्यांनी नदीच्या कडालाच बनवलं आहे त्यासाठी एकदम मस्त दिसतं ते. बघू शकता इथून ती रामाची मूर्ती किती लांब आहे आणि त्याच्या समोरच बाण मारताना इथं ती मूर्ती दाखवली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.